रविवारी राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळून 48 तास पूर्ण। अजूनही राजापूर कोल्हापूर मार्ग बंदच। पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन। पालघरला पावसाचा रेड अलर्ट। वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील 3 मंडळात अतिवृष्टी। पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान। वर्ध्याच्या लोअर वर्धा धरणाचे 17 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव द्या। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी। इंद्रायणी नदीत उडी मारून 20 वर्षीय महिला पोलिसाची आत्महत्या। महिलेच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट। जीएसबीच्या गणपतीला 400 कोटींचं विमा संरक्षण। मूर्तीसाठी 66 किलो सोन्याचा वापर। गुजरातमधील द्वारका इथे जन्माष्टमीचा उत्साह। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथे जन्माष्टमीचा उत्साह। मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल कीचा जयघोष। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलं। दाहोदमधील उमरिया धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।